नासिक के येवला में पत्रकारों से बातचीत करते हुए महाराष्ट्र सरकार के मंत्री छगन भुजबल ने कई समसामयिक मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा पेपर लीक मामलों की सुनवाई फास्ट ट्रैक अदालतों में करवाने की पहल का स्वागत कराते हुए कहा कि इससे दोषियों को जल्द सजा मिलेगी और भविष्य में ऐसी घटनाओं पर अंकुश लगेगा। ठाकरे बंधुओं की तिरंगा रैली और वंचित बहुजन आघाड़ी के महाराष्ट्र बंद पर उन्होंने कहा कि सरकार के खिलाफ मुद्दे उठाना और आंदोलन करना विपक्ष का लोकतांत्रिक अधिकार है। वहीं दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों के प्रदर्शन के दौरान हुए कथित लाठीचार्ज पर उन्होंने कहा कि कुछ प्रदर्शनकारियों ने मर्यादा लांघी, लेकिन पुलिस को भी अधिक संयम और धैर्य के साथ स्थिति संभालनी चाहिए थी। म्हणूनच मी काल म्हटलं होतं की ठीक आहे, काही उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला असेल, पण त्याच्यानंतर जो काही लाठीमार झाला त्याच्यामध्ये थोडी संयमित भूमिका जी आहे पोलिसांनी घेणं गरजेचं होतं असं मला वाटतं. चांगला निर्णय आहे ना की पासपोर्टामध्ये जे आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल आणि मग अशी जर जबर शिक्षा जर झाली तर यापुढे जे असे पेपर फुटेची जी आहेत प्रकरण होणार नाही. त्यासाठी गरजच आहे. नाहीतर मग हे जी कोर्टातले प्रकरण जे आहेत वर्षानुवर्ष जे प्रलंबित राहतात आणि लोक विसरून सुद्धा जातात आणि परत दुसरे गुन्हे सुरू होतात. त्यामुळे हा निर्णय जो घेतलेला आहे प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांनी सांगितलंय की या बाबतीमध्ये कुठली आता कसूर केली जाणार नाही. आता असं आहे ना की प्रत्येक विरोधी पक्षाचे आपापल्या पद्धतीनं काम करणार. कोण महाराष्ट्र बंद, कोण मुंबई बंद, कोण आंदोलन करणार, कोणी उपोषण करणार, हे चालूच राहणार आहे. एखादा विषय जर मिळाला सरकारच्या विरुद्ध तर विरोधी पक्ष त्याच्यावर आवाज उठवणार. आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो, त्यावेळी एखादा विषय असा काही मिळाला तर आम्ही सुद्धा आवाज उठवतच होतो. आम्ही म्हणजे सगळेच आले, काँग्रेस आला, बीजेपी आलाय, जे पक्ष आहे, शिवसेना आहे, कुठलाही विषय जर सरकारच्या विरुद्ध मिळाला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे विरोधी पक्षामध्ये जे आहेत त्यांचं काम आहे, ते करतात.